पुण्यात कल्याणीनगर पोर्शे कार अपघातानंतर राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून कार चालवून अपघाताच्या घटना घडल्याच्या समोर आले। यात काहींचा मृत्यूसुद्धा झालाय। आता पुण्यातच आळंदीजवळ अल्पवयीन मुलाने महिलेसह काही लोकांच्या अंगावर कार घालून चिरडण्याचा प्रयत्न केला। जाणीवपूर्वक कार अंगावर घातल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडिया व्हायरल होत आहे। जुन्या वादाच्या रागातून हा प्रकार केला असून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की वडगाव घेनंद इथल्या नाजुका रणजित थोरात यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली असून व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला। वडगाव घेनंद इथल्या गणेश नगरमध्ये नाजुका थोरात राहतात। अल्पवयीन मुलासोबत त्यांच्या आधीपासून वाद होता। त्या वादाच्या रागातूनच अल्पवयीन मुलाने अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसात नाजुका यांनी दिली। अल्पवयीन मुलगा चारचाकी गाडीने थोरात यांच्या घराजवळ आला होता। त्याने गाडी रिव्हर्स घेत बरीच मागे घेतली। त्यानंतर पुन्हा वेगाने येत रस्त्यावर असलेल्या लोकांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने लोक बाजूला गेल्याने कोणती जीवितहानी झाली नाही। मात्र नाजुका थोरात यांना किरकोळ दुखापत झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर अल्पवयीन मुलाने कारच्या टपवर उभं राहून शर्टही काढला। त्यानंतर थोरात यांच्याकडे बघून त्यांनी शिवीगाळी केली। नाजुका थोरात यांनी अल्पवयीन मुलाविरोधात तक्रार दिल्यानंतर आळंदी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून त्याची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे।